जाखमाता ही चषक 2026 स्पर्धेचा प्रारंभ या ठिकाणी मात्र होतोय. आपण पहिल्या मॅच मध्ये गणेश धर्मस्मृती जोगाव आणि करावे ब या दोन टीमच्या दरम्यान मॅच पाहतो आणि पहिल्या सामन्यातील हे सर्व आघाडीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतो सुशील डकवाल आणि त्याच्या विरुद्ध बॅटिंगसाठी आपला संकेत आणि धनेश पाहायला चांगली फिल्डिंग सुरुवात झाली या स्पर्धेला. फायनली ज्याची आपण सर्वांना उत्कंठ होती, ज्याच्या आतुरतेने सर्वजण वाट पाहत होते आणि ही स्पर्धा या ठिकाणी मात्र आज एक दिवसीय असेल. पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 ओव्हरचे असतील, त्यानंतरच्या फेरीतील सामने 3 ओव्हरचे असतील. याची सर्व टीम्सने नोंद घ्यावी आत्ताच. ओ याही वेळेस पहा व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पिचिंग झालाय बॉल. एक्स्ट्रा धाब्याने सुरुवात आणि जे पण डिसिजन असतील ते ऑनफिल्ड अंपायर डिसिजन असतील. रिव्ह्यू नसेल कोणत्याही गोष्टीसाठी. जर डाऊटफुल असेल तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतील. ऑन साइडला खूप चांगला फटका आहे धनेश यांच्या बॅटमधून. पहिला चौकार जाखमाता आई चषक 2026 चा पहिला 4. कडक फटका पाहायला मिळाला. पहिले 2 बॉल अगदी मनासारखे होते, परंतु एक वाईट बॉल त्यामध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर धनेश कडूच्या बॅटमधून एक आक्रमणपूर्वक चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. सुरुवात अतिशय चांगली पाहायला मिळते. सुशील डकवालच्या विरुद्ध होणारी बॅटिंग. आणखीन एक वेगवान बॉल. तेवढ्याच ताकदीने बॉल मारण्याचा प्रयत्न फिल्डर होते, परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर असलेला बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. सहा धावांनी धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. आक्रमकतेने सुरुवात करत असताना धनेश यांना आपण पाहतोय. सुशील सारख्या एका जबरदस्त टॅलेंटेड बॉलरवरती केलेला हा प्रतिहल्ला मात्र फार काही सांगून जातो मैदानामध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस समोर मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप. आणखीन एकदा बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार अडचणीमध्ये टाकले. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुशील डकवाल आणि त्यांच्या संपूर्ण गणेश धर्मस्मृती जोगाव या टीमला 2 षटकार 1 चौकार. आतापर्यंत 17 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात धनेशच्या बॅटमधून. लेफ्ट हँडेड बॅटर, प्रचंड ताकदीचा बॅट्समन. आजही 30 दहशत मैदानामध्ये पुन्हा एकदा करावे गावकडून आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज खरं तर धनेश करावे ब संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. करावे जेवण करावे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. आजच्या दिवसातील 4थी मॅच प्रियदर्शनी बेलापूरच्या विरुद्ध, परंतु आज त्यांची बी टीम गावातील या सामन्यामध्ये झू गावच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळते. ही देखील खरं तर झू गावची बी टीमच आहे. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करायचा होता, परंतु बॉल चालला बरोबर स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, कोणतीही चूक नाहीये. अजून या ओव्हरचा विचार केला तर एक शेवटचा बॉल येणं बाकी आहे. अंतिम अखेरचा बॉल आहे. या बॉलवरती किती धावा दिल्यात? सिंगल, डबल, ट्रिपल, चौकार, षटकार की विकेट? समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रू मध्ये बॉल जज करता आला नाही. तोवर 1 धाव घेण्यासाठी वेळ मिळाला. दोन्ही बॅट्समन स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळाले, परंतु आता स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. ओव्हरची समाप्ती झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना करावे ब संघाने धावा बनवल्यात 18. पहिल्या ओव्हरमधून 18 धावा आल्यात पॉवर प्ले मधून.
आता जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते बंधन आता थोडंसं दूर होणार आहे, कारण की 5 ओव्हरसाठी आपण 2 ओव्हरचा पॉवर प्ले ठेवतो. त्यामध्ये नवी मुंबईत बेसिकली 2च खेळाडू दोन्ही पॉवर प्लेमध्ये बाहेर राहतात, परंतु आज 4च ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे तुम्हाला पहिल्या पॉवर प्ले नंतर सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्ले नसणार आहे. चला सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी सेकंड ओव्हरला सुरुवात होते. पियुष पाटील आले बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर चाललाय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येतोय. सुरुवात याही ओव्हरच्या अतिरिक्त धावेने मागच्या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलच्या मदतीने झाली होती. पियुष पाटीलचा दुसरा बॉल, हा बॉल या बरोबर विकेट्सवरून पास झालाय. स्टंपवरून निघणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. शफल झाल्यानंतर खरं तर धनेश कडू सारख्या बॅट्समनला या गोष्टीचा अंदाज असायला हवा, बॉल कुठून ट्रॅव्हल करू शकतो. बॉल 38 सर्कलमध्ये अडवला जातोय. मिडॉनमध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे, तोपर्यंत सिंगल एक धाव आली आहे. पहिल्यांदाच स्ट्राईकवरती येताना आपण संकेतला पाहतोय. अपेक्षा आहेत संकेतकडून देखील त्याच्याही बॅटमधून मोठे फटके यावेत, परंतु आता धनेश कडू सारखा बॅट्समन पहिल्या ओव्हरमध्ये जर आक्रमकता धारण करत असेल तर उर्वरित संधीमध्ये संकेतला देखील आक्रमण करावं लागेल. सुशील डकवालचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 18 धावा खर्च केल्यात. आज कम्पेअर टू पियुष आतापर्यंत चांगली बॉलिंग करतोय. आपल्या टीमसाठी 2 बॉल त्याने रिलीज केले. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतरचा बॉल डॉट आणि ही सिंगल. ऑन साइडला आक्रमणाचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. हेच सांगण्याचा प्रयत्न झाला. धनेश एका बाजूने आक्रमण करतोय, संधी मिळाली संकेतला तर त्याच्याही माध्यमातून आक्रमण होईल. टीमला अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांना तर खरा उतरला, परंतु विचार करण्याची गरज मात्र आता भासेल पियुष पाटीलला की बॉल कोणत्या टप्प्यावरती रिलीज झाला पाहिजे, कुठून बॉल फिरवले गेले पाहिजे. हो, यावेळेस इनफिल्डच्या वरून बॉल खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित होते. धाव मिळणार फक्त 1 स्ट्राईकवरती. पुन्हा एकदा धनेश 27 रन स्कोरबोर्डवरती आहेत. पहिल्या 4 ओव्हरमध्ये साधारणतः 50-55 धावा जर झाल्या तर मग मात्र एक सेफ टार्गेट या मैदानावरती नक्कीच उभा राहील. 60 धावा ॲटलिस्ट जर बनल्या, कारण या मैदानावरती अनेक धावांचे विक्रम आपण पाहिलेत. ऑन साइडला खूप चांगला फटका, फिल्डर आहेत, कोणतीही चुकी नाही. आता मात्र दिला पहिला धक्का धनेश कडूच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद करावे, ब टीमला लागला पहिला धक्का. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं आणि पहिला धक्का लागलाय. करावे ब टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाहायला मिळेल आपल्याला. 1 डाऊनचा बॅटर, तिसरा बॅट्समन. येस, लेग बायज आउट आहे. येस, लेग बिफोर आउट आहे.
ऑन साइडला खूप चांगला फटका आहे, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे त्याच्या आवाक्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. चौकार. रुपेशची आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. 4 धावांनी इथे सुरुवात झाली आहे. धावसंख्या 31-31. लॉस ऑफ 1 विकेट करावे बी टीम. LBW आउट आहे या स्पर्धेमध्ये, लक्ष असू द्या. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या 31. लॉस ऑफ 1 विकेट. दोन ओव्हरचा खेळ संपला. चला प्लीज टाइमपास करू नका. 15 मिनिटाची वेळ आहे तुम्हाला 3 ओव्हरसाठी. हे देखील गोष्ट लक्ष असू द्या. अंपायर प्लीज या गोष्टीची नोंद ठेवावी आपण. बॉलिंगसाठी रचित आला 3ऱ्या ओव्हरमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव त्या ठिकाणी मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल. लेफ्ट आर्म बॉलर आहे, परंतु खूप चांगल्या रीतीने ब्रेक करण्यामध्ये यश येतं. परंतु या बॉलरवरती आक्रमण पुन्हा एकदा सुरू झालंय. गॅप मधून बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन करीत आहे. येतोय चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्या 36 रन्स नाव ऑन द बोर्ड. बॉलिंगसाठी रचित भोयरला आपण पाहतोय 3ऱ्या ओव्हरमध्ये. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचे बॉल, त्याचे भरपूर टर्न त्याच्या बॉलिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जास्त व्हेरिएशन आहेत. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा थोडंसं थांबून टाकला होता बॉल. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. जोपर्यंत बॉलला उचलून फेकतील तोवर मात्र 1 धाव अगदी सहज पूर्ण केली जाते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आणलं जाते. नवीन आलेला बॅटर रुपेश 1 डाऊनचा बॅट्समन आहे. त्याला मात्र आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती, ज्याने चौकाराने सुरुवात केली आपल्या इनिंगला. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. 22 बॉलच्या खाली. यस इट इज. पकडलाय झेल आणि संपलाय तो बॅट्समन रुपेश यांचा खेळ. दुसरा धक्का दिलाय करावे बी टीमला. रचित भोईरची बॉलिंग फार प्रभावशाली राहील या मॅच मध्ये, हीच अपेक्षा टीमकडून असेल त्याला. कारण 7 फिल्डर्सचे मिळणं हे फार महत्वाचे. बॉल ज्यावेळेस उंच जातात त्यावेळेस फिल्डिंग एफर्ट्स हे देखील तेवढेच महत्वाचे आहेत. दुसरा धक्का बसलाय तो करावे ब टीमला. यश आलाय नवीन बॅटर. 4थ्या क्रमांकावरती यश आपल्याला पाहायला मिळेल करावे ब टीम कडून. आतापर्यंत सर्वच्या सर्व आलेले प्रत्येक बॅट्समन आक्रमकतेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये विशेष करून संकेत पाहायला मिळाला. सुरुवात दमदार करून देणारा धनेश पाहायला मिळाला. रुपेशने देखील एक चौकार खेळला, परंतु त्यानंतर तो बाद झाला. त्यामुळे कदाचित इथून पुढे आता थोडीशी अपेक्षा वाढली आहे करावे ब च्या अपकमिंग बॅट्समन कडून. यश नवीन बॅटर, त्याच्यासाठी पहिला बॉल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉल बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. पहिला बॉल डॉट.
या ओव्हरमधला अजून शेवटचा एक बॉल बाकी आहे. 37 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 6 रन खर्च केल्यात. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली, आणखीन एक सफलता मिळाली. यशला जावं लागते माघारी. या ओव्हरमध्ये धक्का दिला दुसरा रचित भोईरने करावे ब टीमला. 37ला 3 या कंडिशनमध्ये टीम करावे ब आपल्याला पाहायला मिळते. ही ओव्हर फार लाभदायक राहिली आणि हेच आम्ही पहिल्या बॉलवरती उल्लेख केला होता. रचित भोईरकडून अपेक्षा फार आहेत टीमला, कारण ब्रेकर बॉलिंग त्याची फार प्रभावशाली राहते आणि त्यामुळेच त्याने स्वतःला आपल्या गोलंदाजीमधून सिद्ध केलं. शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. आता शेवटच्या ओव्हरची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती सोपवली जाईल हे देखील पाहायचे. नवीन बॅटर सचिन मैदानामध्ये इन होत आहेत. बॉलिंगसाठी हार्दिक आलाय. आणि आमचे 30+ एक उत्तम खेळाडू संदेश पाटील आता 40+ झाला का? बरं आहे. अगदी मारीबाई स्टाईलने एंट्री त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. संदेश पाटील आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. चला स्टार्ट करा प्लीज. शेवटच्या ओव्हरचा या ठिकाणी मात्र प्रारंभ होताना पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी हार्दिक यंगस्टर टॅलेंटेड प्लेअर आहे, परंतु आज स्वतःच्या वेगाने पुन्हा एकदा समोरील टीमला प्रभावित करेल का हे मात्र पाहायचं आहे. मिस टायमिंग शॉट, बॉल हवेमध्ये, विकेट किपरच्या वरून बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धाव मिळेल. चला बॉल आला, सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमचे टोटल पुढे जाईल. धावा 38. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 31 धावा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा फक्त आल्या 6. 2 विकेट्स मिळवले होते बॉलर रचित भोईरने. आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा? बॉल आणखीन एक विकेट. सलामी द्यायला बॅट्समन संकेत मैदान सोडतोय आणि 4था धक्का करावे ब टीमला. हे यंगस्टर आहेत, कमबॅक करणं जाणतात. त्यांनाही माहित आहे पहिल्या 2 ओव्हर आमच्या मनासारख्या नसल्या गेल्या तरी देखील पुढील 2 ओव्हर्स शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा आम्ही खर्च करू शकतोय दाखवून देतोय आपल्याला. संपूर्ण गणेश धर्मस्रोते जोगावचा संघ. चला नेक्स्ट मॅच अग्रोळी 11 अग्रोळी आणि के ग्रुप शहाबाज दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचं. लगेच स्टेजवरती आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. अग्रोळी 11 अग्रोळी आणि के ग्रुप शहाबाज. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, विकेट सोडून चालला बॉल आणि त्यामुळे असणाऱ्या वाईट अमन सिंग यांचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावा 39. अजूनही या ओव्हरमध्ये फार संधी असेल. पहिले 2 डॉट बॉल फार महत्वाचे. एक डिक्लेअर होती पहिल्यामध्ये. 2 धावा आतापर्यंत या 2 बॉलमध्ये पाहायला मिळाले. आणखीन एक बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल मागे थांबला आणि त्यामुळे एक सिंगलच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोरवर पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या 40.
उर्वरित 3 बॉलमध्ये ॲटलिस्ट 2 तरी मोठे फटके आले तर एक सेफ टार्गेट उभं राहील. येस, बॉल कधीही गेला, हरवला, फुटला, भिजला, काही केला तरी नवीन बॉल. बॉलिंग मार्कवरती तयार हार्दिक. पुन्हा एकदा बॉल लेग स्टंप सोडून चालला. आणखीन एकदा खराब दिशा पाहायला मिळते. थोडीशी लाईन सुधारावी लागेल. अचूक टप्प्यावरती बॉलिंग होते परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर फिरतात आणि त्यामुळे कदाचित इथून हे वाईट बॉल पुढच्या संपूर्ण सेकंड इनिंगमध्ये तुमच्या टीमसाठी हानिकारक असतील. शॉर्ट स्क्वेअरकडे बॉल फिरवला परंतु थ्रो चुकीच्या अँगलला आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा इथे मिळाल्यात. 2 झाल्यात. डिक्लेअर आहे मागे डिक्लेअर आहे. 42 नाही 43 सॉरी 43. त्रेचाळीस रन स्कोरबोर्डवरती आहेत आतापर्यंत. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हार्दिक तयार बॉलिंग मार्कवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती सचिन आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅट्समन दीपक सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. 1 धाव त्याच्याही बॅटमधून आली. शॉर्ट बॉल ऑन साइडला, पुल पॉवरफुल अँड इट्स अ मॅक्सिमम षटकार. जाख माता आई चषक 2026 धारावीगावची क्रीडा स्पर्धा प्रतीक पंढरीनाथ भोईर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. आज 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. चला, अग्रोळी 11 अग्रोळी आणि के ग्रुप शाबास, तुमच्यासाठी शेवटचा कॉल आहे दोन्ही टीम. आणि शेवटचा बॉल इनिंग मध्ये टार्गेट सेट करणारा बॉल आहे. मागचा कमी गतीने टाकला होता. हाही बॉल लेग स्टंप सोडून चालला, व्हाईट बॉल. आणि ह्या व्हाईट बॉलच्या मदतीने करावे ब टीमचं अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन एक शॉर्ट बॉल परंतु हा बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल जिथे धाव मिळेल फक्त 1. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 51 बनले आणि 52 धावांचं टार्गेट आहे ते गणेश धर्मा स्मृती जोहगाव या टीम समोर. आणि हे टार्गेट कशा रीतीने पार केलं जाईल सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकणारच आहोत. परंतु अग्रोळी 11 अग्रोळी आणि के ग्रुप शाबास टीमचे कॅप्टन, कृपया आपण दोघांनी टॉससाठी या लवकरात लवकर स्टेजवर. येस, वेलकम फरहान चौधरी. मनपूर्वक स्वागत आहे आपलं आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. संदेश पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभाचे टॉस करायचं. 40+ मध्ये आता पदार्पण झाले आणि 40+ मध्ये आल्यापासून थोडं धारावी संघाचं वजन वाढले. संदेश पाटील यांच्या शुभाचे टॉस होते या मॅचचा. के ग्रुप शाबाज वर्सेस अग्रोळी 11 अग्रोळी. हेड इज अ कॉल फ्रॉम शाबाज आणि टॉस जिंकला शाबाज टीमने. चला, शाबाज टीमने टॉस जिंकलेला आहे.
चला सामन्याला होईल सुरुवात आणि 52 धावांचं टार्गेट आहे गणेश धर्मस्त्रोते जोगाव या टीम समोर. करावे ब टीमने हे टार्गेट उभं केले. संपूर्ण दोन्ही टीम मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. विशेष करून करावे ब टीमची ज्यावेळेस उभारणी झाली त्यावेळेस मात्र हे भरपूर यंगस्टर आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये विशेष लक्षवेधी मिथिलेशचे आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 14 वर्षाचा खेळाडू ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाजीमधून भरपूर प्रभावित केले गेले 2-3 टुर्नामेंटमध्ये करावे ब संघाला. सो इट्स टाइम टू स्टार्ट. सेकंड इनिंगला होते सुरुवात. 15 मिनिटांची वेळ आहे तुमच्याकडे. प्लीज करावे ब टीम लक्ष असू द्या. 3 ओव्हर तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील 15 मिनिटांमध्ये. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल वेगवान बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न. अटेम्प्ट चांगला होता. पहिलाच बॉल पायाला टार्गेट केलं गेलं आणि हेच पाहिजे खरं तर. प्रत्येक गोलंदाज सटीक लाईन आणि लेंथवरती जर बॉलिंग करत असेल तर ती फार प्रभावशाली मानली जाते. आणि याही मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर विशेष करून रचित भोईरची बॉलिंग फार प्रभावशाली राहिली. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या आपल्या पहिल्या इनिंगमध्ये. त्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉलर थोडासा मार्क ठरला तिन्ही बॉलर्स. पायावरचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर फिरवला. विकेटचं पतन स्टंप वरती जाऊन आदळतोय. पहिला धक्का दिलाय गणेश धर्म स्मृती जोगाव टीमला बॉलर दीपकने. नुकताच उल्लेख केला आम्ही पायाचा वेध घेणारा बॉल हे फार प्रभावशाली असतात. कारण सहजासहजी हे बॉल जे असतात ते टप्पा पडल्यानंतर कट केले जातात आणि बॅट्समन खेळण्यामध्ये जर यशस्वी झाला तर मोठा फटका इम्प्लिमेंट होतो. परंतु त्या व्यतिरिक्त जर एखाद बॉल मिस झाला तर मात्र बरोबर स्टंप्सचा वेध घेतला जाईल. तेच झालं. पहिलाही बॉल याच अँगलने टाकला होता. फक्त पाय थोडासा पुढे होता म्हणून कदाचित वाचला आणि यावेळेस मात्र यश मिळालं. टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल लेग कट करण्यात आलाय. ही आहे खरे तर प्रभावशाली गोलंदाजी. 52 धावांचं फार मोठं लक्ष आहे मॅच मध्ये. नवीन बॅट्समन आला चिराग मैदानामध्ये. चिराग भोईर. टेकन फ्लाइंग स्लीप मध्ये प्लेअर उभा आहे. धनेश कडू याची जरा सुद्धा कल्पना नव्हती आणि त्यामुळेच चिरागला जावं लागते माघारी. काय कॉन्टेस्ट आहे. जबरदस्त बॅटल पाहायला मिळाली आहे. लेफ्ट हँडेड टू लेफ्ट हँडेड बॅटर आणि त्यामुळे कदाचित या बॉलवरती इफेक्ट जास्त जाणवले. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का सलगच्या दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा धक्का पाहायला मिळालाय. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अपील त्या ठिकाणी मात्र झाली होती परंतु ही अर्धवट अपील आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक आलाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये. क्रमांक 4.
पायावरचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक केला, बॉटरमॅनच्या साह्याने बॉलला फक्त वळवले, स्क्वेअर लेग मध्ये बॉल जाईल. हो, यावेळेस बॉल नेक्स्ट स्टंप सोडून चाललाय. आता वाईड बॉल असेल, अतिरिक्त धाव या ठिकाणी मात्र जोडली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आपला जतीन पाहायला मिळतोय. हार्दिक नॉन स्ट्रायकिंग एंड वरती एक सिंगल धाव त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल चालला स्क्वेअर लेग मध्ये, फिल्डर आहे ते एकच रन इथे मिळेल. सिंगल या ठिकाणी मात्र धावफलक पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त 3. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, फक्त 3 धावा आणि 2 विकेट्स पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आज कम्पेअर टू फर्स्ट इनिंग सुशील डकवालची पहिली ओव्हर राहिली होती पॉवर प्ले मध्ये, सुशीलने ओव्हर टाकली, 18 धावा त्याने खर्च केल्या होता. आता प्रत्युत्तर देत असताना फक्त 3च धावा पहिल्या पॉवर प्ले मध्ये आल्यात. आता इथून पुढे आक्रमकता दाखवावी लागेल, कारण आता उर्वरित बॉल बाकी आहेत. 18 आणि 49 धावांची गरज आहे. नवीन बॉलर सेकंड ओव्हर मध्ये सनीला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ऑन साइडला या ठिकाणी पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग शॉट, सचिन बॉलच्या खाली कॅच ड्रॉप आणि धावा मिळतील जवळजवळ 2. 2 धावांनी सुरुवात याही ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगसाठी सन्नी आलाय, धावा झाल्यात 5. मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज आहे गणेश धर्मस्मृती झुळगाव टीमला जर विजय संपादित करायचा असेल. ओ, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस वरद बॉलच्या खाली, नो मिस्टेक ओव्हर देअर आणि विकेटचं पतन. 3रा धक्का लागला झुळगाव टीमला. दोन्ही यंगस्टर्स आहेत, टीम भरपूर सारे यंगस्टर्स या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नवनवीन खेळाडू खरं तर गावामधून येणं हे फार महत्त्वाचं आहे. एका गावात जरी 2 टीम होत असल्या तरी सुद्धा नवीन यंगस्टरला संधी देणं हे फार महत्त्वाचं असतं. आता याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर जो गावातील बरेचसे यंगस्टर सुशील डकवाल, जतीन यांच्या नेतृत्वामध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि विशेष करून करावे टीमचं कौतुक करावं लागेल. धनेश कडू असेल, त्याचबरोबर विशाल असेल, रुपेश असेल, यांच्या सोबतीने खरं तर बरेचसे यंगस्टर त्यांनी प्रमोट केले गेलेत. त्यामध्ये विशेष करून संकेतचा आपण उल्लेख करू, मिथिलेश सारख्या बॉलरचा उल्लेख होईल, दीपक सारख्या बॉलरचा उल्लेख होईल. असे यंगस्टर घडणं फार महत्त्वाचं आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटसाठी या गोष्टी फार अमूलाग्र आहेत, परिवर्तन घडवणाऱ्या सगळ्या गोष्टी. बॅटशेष आणि पुन्हा पहा विकेट. काय कमालीची बॉलिंग सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. करावे बो टीम मात्र मैदानामध्ये अक्षरशः धुव्वाधार गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते.
एका मागोमागे एक जाणारे विकेट्स भरपूर काही सांगून जात आहेत. मागच्याही ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवरती आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झालेली. याही ओव्हरमध्ये तेच झालंय. सुशील बॉलिंग मार्कवरती सनी तयार होतो ऑन हॅट्रिक. हो, यावेळेस मात्र पास स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. चांगला बॉल आहे. शॉर्ट हँडने पुश करण्याचा प्रयत्न फक्त झाला परंतु यश येत नाहीये. डॉट बॉलने इथे मात्र पाहायला मिळेल सांगता. हाही बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर परंतु ट्रॅम्प लाईनच्या आतमधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. गोलंदाजी फार प्रभावशाली राहिली. इम्पॅक्ट चांगला राहिलाय संपूर्ण मॅचमध्ये. करावे ब टीमच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. आणखीन एक बॉल बाकी आहे. धनेश त्या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली फक्त 5 रन. जरा टीम मिटिंग नको करावे टीम. लगेच बॉलर इन्व्हाइट करा प्लीज. आपण 5 वर 4 विकेट्स गमावलेत टीम जुहू गावने. थोडीशी महागडी संपूर्ण फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरमध्ये फायनली मिथिलेशला आणले गेले. वय वर्ष अवघड 14 आहे या बॉलरचं. परंतु असं म्हटलं जातं ना, एज इज जस्ट नंबर. तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला सिद्ध करता यायला पाहिजे स्वतःला. आणि तेच आज गेल्या 2-3 टुर्नामेंटमध्ये या गोलंदाज मिथिलेशने केलंय. स्वतःला प्रूव्ह केले. लेदर बॉल क्रिकेटचे धडे तो गिरवतोय. फार कमी वयापासून लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचे फायदे काय असतात ना, ते मात्र या गोलंदाजांनी नक्की दाखवून दिलंय. आपोआप स्टंपच्या बाहेरचा बॉल जास्त बाहेर निघालाय. वाईट +1. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. ती 7 वरती. इट्स अ वाईट बॉल. मिथिलेश तयार. एकदा पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला. खूप चांगल्या रीतीने हॅमर करण्याचा प्रयत्न झाला परंतु सिंगल रोखू शकत नाहीये. सुशीलसाठी आली आहे सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली 8 रन्स. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि यस इट इज. पहा किती कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जो खऱ्या अर्थाने वाईट ठरू शकला असता, त्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या अंगाशी येतो आणि फलंदाजीतून हार्दिक बाद होऊन परतेल. प्रचंड निराश मनाने मात्र हार्दिक मैदानाच्या बाहेर निघालाय. 5 विकेट एकूण गमावलेत 8 या धावसंख्येवरती. गणेश धर्मास्मृती जोगाव टीमने. परिस्थिती संपूर्ण मनाच्या विरुद्ध आहे परंतु आता इथून सामना खेचून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. कारण आता 52 धावांची टार्गेट तुम्हाला चेस करत असताना आतापर्यंत 8च झाल्यात म्हणजे 44 अजूनही तुम्हाला बनवायचे आहेत. 10 बॉलमध्ये 10 बॉल 44ची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती चौकार मारला तरी सुद्धा कठीण आहे. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ फिल्डर आणि त्याच्या हातामध्ये सेफली बॉल लँड करतोय. 8-6 जोगाव टीम.
विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचे कॅश प्राइज ऑन साइडला आणि ते विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे. पहिला बॉल या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर होता, विकेट किपरने कॅच कॅरी केला. सेकंड बॉल लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल टिपला गेला आणि तिसऱ्या बॉलवरती लॉंग ऑन मध्ये चांगला झेल टिपला गेला आणि 3 सलगचे फलंदाज बाद करत असताना आता नुकतंच आम्ही जो उल्लेख केला वय वर्ष अवघं 14 या बॉलरचं, परंतु काय स्वतःला त्याने सिद्ध केले गेल्या 2 ते 3 टुर्नामेंट मध्ये आणि हे 2000 रुपयांचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे विशाल पाटील यांच्याकडून. क्या बात है, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत फक्त 3 रन्स त्याने खर्च केले, त्याने 3 रन्स खर्च करत असताना 3 सलगचे विकेट बाद करण्यामध्ये यश आले विशाल पाटील यांच्याकडून. 2000 रुपयांचं कॅश प्राइज. मिथिलेश तांडेल पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल, चौथ्या विकेटचा संभावना या ठिकाणी आहे आणि होय 4 बॉल 4 विकेट्स मिथिलेश तांडेलच्या नावावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. काय लाजवाब गोलंदाजी. पहिली कॅच विकेट किपरच्या हातामध्ये, दुसरी कॅच लॉंग ऑफ मध्ये, तिसरी लॉंग ऑन मध्ये आणि चौथी कॅच बरोबर 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर्सला. काय गोलंदाजी, काय भन्नाट गोलंदाजी आणि 8 वरती 8. जर आकडा युट्यूबला पाहिला ना तर सगळेजण तोंडात बोट घालतील, एवढी प्रभावशाली बॉलिंग पाहायला मिळाली. बॉलिंग मार्क वरती बॉल तयार. मिथिलेश शेवटचा बॉल. ओ यावेळेस मात्र पहा सेन्सिबल आणि खरोखर गरज होती याच गोष्टीची, कारण की जर इथे विकेट टाकली असती तर कदाचित टीमवरती त्याचा इम्पॅक्ट होतो, भरपूर प्रभाव पडतो त्या गोष्टीचा की सलग विकेट जात आहेत, त्यामुळे कदाचित खच्चीकरण ज्याला आपण म्हणतो त्या गोष्टी दिसून येतील. 3 धावा खर्च केल्याने 4 विकेट्स मिथिलेश तांडेलने आपल्या ओव्हरमध्ये मिळवलेत. काय कमालीची बॉलिंग राहिली. विशाल पाटील यांनी त्याला 2000 रुपये देऊन अप्रिशिएट केलंय. वय वर्ष अवघं 14, परंतु 14व्या वर्षामध्ये काय स्वतःची ख्यातनाम कीर्ती त्याने सादर केली आहे. कमालीची बॉलिंग, स्वतःचं कर्तृत्व तो सिद्ध करतो आणि येणारा अपकमिंग जो वेळ असेल तो मात्र करावे गावासाठी सुवर्ण काळ असेल. असे गोलंदाज त्यांच्यामध्ये घडतात. पायावरती लागला बॉल आणि सचिन आलाय बॉलिंगसाठी मैदानामध्ये 4थ्या ओव्हरमध्ये. समोरचा बॉल ड्राईव्ह केले, गुड शॉट सुशील. सिंगल रन आली. सिंगल पेक्षा वेगळं काही नसेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 9 वरती. आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चालला बॉल, वाईट बॉल आहे. चला फरहान चौधरी टीम आली का पूर्ण? लगेच मैदानामध्ये जायचंय, मॅच संपल्या. फरहानचे प्लेयर बऱ्याच वेळा थोडेसे उशिरा येतात, पण फरहान ॲक्युरेट आहे. फरहानचं टायमिंग चांगलं आहे. आणखीन एक सिंगल आले, स्ट्राईक रोटेट केले जाते. आता फक्त पराभवाने धावांमधील अंतर कमी केलं जाईल. धावा डबल डिजिट मध्ये फायनली आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला संकेत त्या ठिकाणी आहे. 1च रन मिळणार आणि एकापेक्षा जास्त काही नसेल. स्ट्राईक रोटेट झाली. एका धावेच्या मदतीने 12 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चाललाय आणि हाही वाईड आहे. +1, 2 धावा मिळतील.
धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते. 14 ऑन द बोर्ड. तीन बॉल आतापर्यंत. यावेळेस मात्र पहा क्लीन बोल्ड. मॅच मध्ये फार काही उरलं असं दिसत नाही अजूनही. शेवटचा बॉल, शेवटचा विकेट. ऑल आउटची धोक्याची घंटी. ऑल आउटचा खतरा आहे सध्या तरी जोगाव टीम वरती, परंतु आता शेवटचा बॉल, विकेट की डॉट, सिंगल डबल काय येईल हे मात्र पाहायचं. प्रत्येक टीमची प्रतिष्ठा असते. प्रत्येक टीमला असं वाटतं की ऑल आउट हा फार मोठा पराभव आहे. पराभवापेक्षा फार मोठा पराभव ऑल आउट होणं. आणि सॉफ्ट हँडेडली या बॉलला मात्र ढकलून दिलं आणि एका धावेने या ठिकाणी मॅच फिनिश होईल. कॉंग्रॅच्युलेशन टीम करावे ब अँड हार्ड लक टीम जोगाव. चांगले खेळलात, परंतु पुढील वेळेस आणखीन चांगली प्रॅक्टिस आणि कुठे चुका झाल्यात हे मात्र पहा आपण आणि